रामकृष्ण हरी. माऊली कृपा तीर्थयात्रा सत्संग सेवा मंडळ आयोजित नेपाळ विदेश यात्रा यात्रेत सहभागी झालेले भाविक, आता आम्ही नेपाळ येथील प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र असणारं, श्रेष्ठ क्षेत्र असणारं हे मुक्तिनाथ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. हे पहा कशा प्रकारचं हे निसर्ग आहे आणि खरोखर स्वर्गसुखाचा प्रत्यक्षात अनुभवण्यासारखं हे दृश्य आपल्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळत आहे. आता गेली 8 दिवस माऊली कृपा यात्रेतील सर्व भाविक या यात्रेमध्ये सहभागी होऊन या नेपाळ यात्रेचा आनंद घेत आहेत. आणि आता आम्ही मुक्तिनाथाच्या दर्शनासाठी इथे पोहोचलेलो आहोत. कसं वाटलं आपल्याला हे ठिकाण पाहून? माऊली कृपा यात्रेत सहभागी होऊन आपल्याला ज्या काही सुविधा देण्यात आल्या, ज्या काही आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून काही गायडन्स करण्यात आलं, त्याच्याविषयी आपलं मत काय, आपली संतुष्टी काय आहे? आपलं सर्वोत्तम अत्युत्तम येऊ शकता. सिनियर सिटीजन आलं तरी व्यवस्थित होईल. माऊली कृपा तीर्थवाले सिनियर सिटीजनची व्यवस्थित काळजी घेतात. वा वा वा. त्यांना वागवतात. अशाच प्रकारे आपलं प्रेम आणि आशीर्वाद माऊली कृपा प्रति राहो. आणि इथे पाळल्या जातात. जेवणाची सकाळची उत्तम लेट नाही होत. वा वा वा. छान छान छान. असंच आपलं प्रेम, धरून नेतात, हे महत्वाचं. असंच आपलं प्रेम आणि आशीर्वाद राहो. अनेकांना माऊली कृपा यात्रेत सहभागी होऊन संपूर्ण 4 धाम, भारत दर्शन, ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या या सगळ्याचा दर्शनाचा लाभ घेता यावा. आणि असंच आपलं आनंददायी प्रेम आशीर्वाद राहो हीच माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा वा वा.